सो राम राम मंडळी, पुन्हा एकदा प्रफुल्ल ब्लॉग या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. ब्लॉगमध्ये काय होणार आहे तुम्हाला माहिती असेल. चॅनलला नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर काही आज गाण्यांचा प्रोग्राम आहे आणि पूर्ण वातावरण पूर्ण पावसाचं आहे. थोड्या वेळ झाले पाऊस पडलाय. मला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की आज माझ्या आत्यांच्या मुलांचे कान आहेत, मी पण त्याचे फॅन होणार. गॅरंटी होते. आता आला हो. नाही करा पूर्ण दादागिरी करतो माझ्यावरती. बंद करू. मला मी माझ्या आत्याच्या मोठ्या मुलग्याचा मुलगा दाखवतो गाईस. तुम्ही पण त्याचे फॅन होणार. तो इतका क्यूट दिसतो ना, इतका क्यूट दिसतो ना. सो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल प्रफुल्ल सोनवणे ब्लॉग्स मध्ये आपलं स्वागत आहे. हा माझा योगेश दादा, मोठ्या आत्याचा छोटा मुलगा. सो चॅनलला नवीन असणार तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. सो मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की आज माझ्या आत्यांच्या मुलांचे कान आहेत. सो त्याच्यासाठी आलो. जरा पाऊस वगैरे होतं तर खूप आम्हाला डिफिकल्टी झाली आहे सामोरण्यासाठी. तरी आम्ही मॅनेज केलं आणि आता प्रोग्राम चालू झाला आहे. खूप जोरात पाऊस आलेला, पूर्ण 1 तास पाऊस चालत होता आहे ना. भाऊ बी आता आला, बोल ना ते आता आला म्हणून. हां आत्ता आला हो. हां सो थांब दाखवतो. सो भाऊ विचारते फोन कोणता घेतला. भाऊची जिवारी जाईल. भाऊनं 2 वेळा विचारले. आता मोठा होईल जेव्हा ना तो खूप हँडसम दिसणार आहे, याची गॅरंटी आहे रे. तुम्हाला दाखवतो त्याला कामा. वेट हा का गोलू गोलू ए गोलू गोलू इकडे बघ, इकडे गोलू. हा सो गाईज खूप जास्तीच क्यूट आहे हा. बघू तो त्याला चष्म्यामध्ये तोच दिसतोय ना, म्हणून तो पाहतोय चष्म्यामध्ये. बघ कसा बघतो आपले बिग ब्रदर. ब्राईटनेस काय, आता तू काळा आहे तर काळाच दिसणार ना भाई. काय त्याच्यात काय करणार दादागिरी करतो माझ्यावरती. काय करणार, मोठा आहे म्हणून सोडून देतो. नाही तो आपलं हो बताओ का आपण मी किती वेळेस आलो. काही अशी असते कान टोचण्याची परंपरा. हे दोघे भाऊ आहे, हा ओम आणि हा कृष्ण. खोबरं खायला लागतं गाईस आणि तुम्ही यांचे रिॲक्शन बघणार आहे. रिॲक्शन तुमचे कॅप्चर करेल मी आता. पाऊस आल्यावरती पण खूप सारे लोक आलेत. ही चांगली गोष्ट आहे. खूप जोरात पाऊस आलेला. आजी सरका बरं, आजी सरका. सामान तुम्ही आधी कसं करणार, सामान सुगाई हा तर रडत पण नाहीये. त्याच्या छोट्या भावाची मजा येणार आहे. मी जेव्हा 5th या 4th स्टँडर्डमध्ये होता ना, तेव्हा माझे कान टोचलेले गेले होते. त्याचा मी तुम्हाला असेल तर इंस्टाग्रामवर फोटोची स्टोरी टाकेल. सो माझ्या बोलायच्या चक्करमध्ये याचा दुसरा कान पण टोचला गेला. बाई हा रडलाच नाहीये खरंच. दुखतंय का रे, दुखतंय काहीच नाही.
हो गाईस हे एवढे मध्ये मध्ये करतोय. सिनेमॅटिक आहे. सो गाईस आत्याच्या घरचे कान आपटून मी आता आलोय माझ्या दादासोबत निमगावला जेवण काय असेल कानांना तुम्हाला मटण स्पेशल. सो इथे परंपरा असते कानांना बोकड्या असतो तो कापतात. सो गाईज निमगाववरतून निघाल्यावरती आम्ही चाललोय खिरडीला आणि तिथे पण एक कानांचा प्रोग्राम आहे तो पण अटेंड करायचा आहे. सो रस्ता बघा गाईज कसा आहे इकडचा. तो गाईस तुम्ही बघू शकता पूर्ण इथे बागायती होते म्हणजे केड्यांची पूर्ण. तो बघू शकता तुम्ही कारण की रावेर तालुका आणि जो आपला जळगाव आहे तो खूप मोठा बनाना प्रोडक्शन म्हणून ओळखला जातो. पूर्ण वर्ल्डमध्येच ओळखला जातो. असं नाही की आपल्या इंडियामध्येच ओळखला जातो, पूर्ण वर्ल्डमध्ये ओळखला जातो. गेले ना 1100 झाले 1100 झाले गाड्या गेल्या 1400 गेलं की 1500 गेले अर्धनवाडी मांगलवाडी लोकांची माहिती नाही. आम्ही खिरडे गावात आलोय आणि हा माझ्या मामाचा मुलगा आहे. हा माझ्या मामाचा मुलगा आहे. काय सांगशील काय लागतोय विचार मग काय आहे पाय ना म्हणते मारे टारपीक झाली आहे. पीप पीप कर मारणार आहे. अरे हॉर्न मारणार आहे. हॉर्न मार समवाले अरे मार तू. आपल्याला लोकांना ते बाग कसे लावता ते किती महिन्यात जनता मग ते कवा येतं आणि कसे विकाता ते सगळं सांगणं आहे. सगळं सांगणं आहे ते सांगशील की नाही आहो की नाही सांगता येते की मी सांगेन ना तरी म्हणा गाईस तुम्हाला मी सांगेन. अरे म्हणणार रे गाईस नाही तू सांग मग सांग रे सांगायला सांगेन रे भाऊ बरं राहता डायरेक्ट. अरे हाव ना रे युट्यूब माहिती का तुले सौरवाला नाही का मग तुला नाही ना सगळे. हाँ 30 लखन की बात कर रही हो. एकदम डायलॉग तू आडी डायलॉग नाही तो कोई मारी तू आधी कोई द्यायला बी आडी झलक तर दाखवय आडी एक झलक दाखवय कोई द्यायला बी काढणं आहे आपल्याला. गाईस आम्ही चाललोय लस्सी प्यायला. गावठीत बनवू की झाला असं शुद्ध शुद्धवाले फेमस होता नाही गावठी होते का मग डायरेक्ट आपल्या गावाची भाषा. मुंबईला राहिला की मुंबईची भाषा आणि गावाला आला की गावातली तर सांग मग लोकायला आपण कुठे चालले आता. लस्सी प्यायला कोण पाचतोय आपल्याला लस्सी. हर्षल हो स्पॉन्सर आहे आपला डायरेक्ट. ये लोक जगानं पाणी भरतात आणि लस्सी भरते हो जगानं. युपीचे अरे कशी लस्सी एक नंबर. अरे मस्त आहे का टेस्टी. तुझं बोलत नाही बाप्पा. सो गाईस लस्सी एवढी टेस्टी होती की मी पिऊन संपून पण टाकली आणि अजून पित आहे बरे. मी न पिसन संपई टाकली लस्सी डायरेक्ट. मामा कशी असते कानांची परंपरा सांगा जरा ब्लॉगर आहे आपल्या सबस्क्राईब लोकांना. अरे वा आम्हाला एवढं काही जमत नाही रे. मग काय होतं कानाईमध्ये होतं काय नाही जमत नाही. तू सांगतो ते कानाईले कस. अरे तू नुसता बोलतो नुसता बोल. नुसता बोलत नाही ना का मग काय अरे हा मग
मग ते काना टोचता कसे इंस्टाग्रामवर चालू कर आता हे. हा हो का? मग हा, काय online? तुला पाहिलं नाही का माझा व्हिडिओ काय सबस्क्राईब कर पाय हे पाय रे या बाई हॉटस्पॉट ऑन कर हॉटस्पॉट ऑन कर सबस्क्रायबर वाढू दे तू फटक्यात हॉटस्पॉट दाखव मामाला कसं आहे ते. सो गाईज आता माझ्या कानात मामाला सांगायला लागतंय आम्हाला की आमचं युट्यूब चॅनल कसं आहे. उद्या झाले म्हणा. दाढीचे बी जरा उजे वाजे दिसताय. नाही काय 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 आहे ना? काय तेलकट हिर्रा एक नंबर कसं आहे हिर्रा हिरो काय आपल्याला करणार काय तो मोबाईल हा बागात हावरे खरं सांगू बागात बागात काय सांगशील की नाही माझ्या सबस्क्रायबरले सगळं अरे तू म्हणशील तसं सांगितलं बस का हे शेती अशी आमची हा बाग आता आम्हाला इथला खर्च लागतो तर तुम्ही काय नुसते व्हिडिओ काढता फक्त झालं का आणि पैसे कोण पण पैसे तुम्ही खातावर आहे. सो गाईस बघितलं तुम्ही कसं चालू आहे आता खूप मजा येणार आहे ब्लॉग्स मध्ये बघत राहा शेवटपर्यंत स्किप नका करू. सो गाईस मी ह्या बनाना प्रोडक्शन वरती कसं होतं किती वेळ लागतो मध्येला कसं करता काय ह्याच्यावरती मी पूर्ण एक ब्लॉग बनवणार आहे आता कारण की मी चाललोय माझ्या मामाच्या घरी आणि तिकडे पण ते सगळे हेच करता शेती वगैरे आणि तिथे बनाना कापूस वगैरे ते तेच करतात. तो मी त्याबद्दल पण तुम्हाला माहिती देईल किती मला त्यांना विचारेल आणि त्यांच्याकडून पूर्ण माहिती घेईल आणि तुम्हाला पण सांगेल त्या ब्लॉगमध्ये. तो ब्लॉग पण बघा. आता हा ब्लॉग संपेल आणि त्याच्यानंतर मी तो ब्लॉग काढणार आहे स्पेशल. सो कंटिन्यू ब्लॉग बघत राहा आणि लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका की ब्लॉग कसा वाटला.